हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आज खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आले। थोडा रेस्ट घेतला कारण की थंडीसुद्धा खूप वाढायला लागली आणि माझा 8वा महिनासुद्धा चालू झाला आहे आणि थंडीमुळे की काय माहिती नाही पण कमरेचा भरपूर त्रास होतो, त्याच्यामुळे थोडा आराम केला आणि आज व्हिडिओ बनवला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे माझं रुटीन आहे तर ते मी शेअर करते। सकाळचा नाश्ता वगैरे झाला आहे। नाश्ता म्हणजे जे रुद्राला टिफिनला बनवलं तर तेच आम्ही नाश्ता केला आणि सकाळची जी काही कामं असतात तर ती आवरून घेतलेत आणि आत्ता वाजलेत 11। तर 11 वाजता भूक लागते, मग काही ना काहीतरी बनवून खाते। जर काही असेल तर बनवलेलं ते खाते, नाहीतर मग असं फळं वगैरे किंवा मग त्याचा ज्यूस बनवून। आता स्ट्रॉबेरी आणि संत्रा हे दोन्ही फळं आंबट असतात, त्याच्यामुळे नुसती स्ट्रॉबेरी खायला आवडत नाही, संत्रा कधीतरी खाते तरी। त्याचा आता मी ज्यूस बनवते। तर कट करून घेतले स्ट्रॉबेरी, संत्र्यामधल्या बिया काढून घ्यायच्या, नाही तर आपला ज्यूस कडू होतो। तर बिया काढून घेतल्या संत्र्यामधल्या, साखर टाकले, जरी तुम्ही नाही टाकले तरी चालेल पण थोडंसं गोड होण्यासाठी, नाहीतर नुसतं आंबट होतो म्हणून साखर टाकले, थोडंसं मीठ आणि इथे आपला ज्यूस तयार आहे। तर शांतपणे बसून पिते। गरोदरपणामध्ये संत्रा, स्ट्रॉबेरी जे आंबट फळं असतात तर त्यांचं सेवन करावं, बाळाची स्किन चांगली होते आणि आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होतो। आपल्या केसांमध्ये वाढ होते, केस गळायची कमी होतात, स्किन तजेलदार होते। आता मी सुरुवातीपासून प्रेग्नंट राहिल्यापासून मी हे फळ खाते, त्याच्यामुळे मला अनुभव चांगला आला आणि संत्र्याच्या सालीच्या भरपूर रेमेडी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत केसांसाठी आणि स्किनसाठी। तसंच मार्केटमध्ये हे फळ भरपूर स्वस्त आहे, त्याच्यामुळे आपल्या खिशाला परवडणारं फळ आहे बाकी इतर फळांपेक्षा। नाहीतर स्ट्रॉबेरी वगैरे ही फळं खूप महाग आहेत। किवी जरी घ्यायचं झालं तर ते सुद्धा महाग आणि खायलासुद्धा इतके टेस्टी लागत नाही, त्याच्यामुळे जे आवडतात तीच फळं आणून मी खाते। आता इथे भाजी घेऊन आलेत रुद्राचे पप्पा, माहिती नाही काय काय आणले। तर आता सगळ्या पिशव्या खोलून बघते आणि सगळी भाजी लावून घेते। आठवडाभराची भाजी आहे, आठवडा जातो कारण की मी आता कडधान्य वगैरे काहीच बनवत नाही। थंडी चालू झाल्यापासून भाज्या भरपूर मार्केटमध्ये यायला लागलेत आणि एकदम वेगवेगळ्या भाज्या, त्याच्यामुळे त्याच वेगवेगळ्या भाज्या आणून आम्ही खातो। कडधान्यांना आता जरा सुट्टी दिली, तर आता ह्या भाज्या व्यवस्थित लावून घेते। 2 प्रकारच्या मिरच्या, एक छोटी एक मोठी भरून खायला, कारण का मला तिळकुटातली मिरच्या आवडते, त्याच्यामुळे ते घेऊन येतात। आणि इथे आणले मशरूम, तर हे बटनवालं मशरूम मला नाही इतकं आवडत पण बाकी घरातल्यांना आवडतं आणि जे छत्रीवालं मशरूम असतं तर ते भरपूर छान लागतं पण ते नाही मिळत। आणि इथे हे फणसाचे काप असे पूर्ण सोलून मिळतात इथे। तर ह्याची भाजी मी तुम्हाला नक्की शेअर करेन, ज्यावेळेस मी रेसिपी बनवेल त्यावेळेस तुम्हाला शेअर करेन। आणि आता फ्रीजमध्ये लावून घेते, मटर वगैरे दाणे काढून घेतलेत, नाहीतर मग पूर्ण फ्रीज भरतो। एकतर माझा छोटा फ्रीज आहे, त्याच्यामुळे मी ह्या भाज्या अशा ॲडजस्ट करून ठेवते आणि काही अशा भाज्या असतात तर त्या मी बाहेरच ठेवते। आता थंडीतून भाज्या काही इतक्या खराब होत नाही, ज्या खराब होणाऱ्या भाज्या आहेत तर त्या फ्रीजला ठेवते। आणि आता दुपारचा स्वयंपाक बनवते। तर आज इथे मी मटर भाजून घेते आणि त्याची आमटी बनवणार आहे। तर तुमच्यापैकी बऱ्याच जणी बनवत असतील ह्या पद्धतीने, मी पहिल्यांदाच बनवते। यूट्यूबवरतीच ही रेसिपी पाहिली, म्हटलं आपण सुद्धा घरी एकदा ट्राय करू। तर आता इथे मटरचे दाणे थोडेसे नॉर्मली फ्राय करून घेतलेत, तेल वगैरे काही नाही, फक्त गरम करून घेतलेत आणि आता काढून घेते। आणि आता ह्या आमटीसाठी लागणारा मसाला बनवूया। ह्या आमटीला लाल तिखट वगैरे घालायचं नाही आहे, हिरव्या मिरचीचं वाटण। तर हिरव्या मिरचीचे देठ काढून घेतलेत आणि तव्यामध्ये छान मस्त भाजून घ्यायची, लसूण घातले। आता इथे आमटीसाठी लागणारा मसाला जितका लागेल तितकाच बनवते, बनवून काही ठेवणार नाही आहे। तर इथे मिरची आणि अद्रक, लसूण, थोडंसं तेल घातलं आहे, मस्त भाजायची। भाजताना खूप छान सुगंध सुटतो मिरच्यांचा, लसूणचा, अद्रकचा। तर छान भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, वरून कोथिंबीर घालायची आणि बारीक करून घ्यायचं। तर त्याच्या आधी इथे मी थोडेसे भाजलेले मटरचे दाणे मिक्सरमध्ये फिरून घेते, म्हणजे मस्त घट्टसर अशी आमटी तयार होते। तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि भातासोबतसुद्धा। जर तुम्हाला घट्ट नको पाहिजे असेल तर फक्त दाण्याची आमटी तुम्ही करू शकता आणि दाणे नको पाहिजे असतील तर असे मटर मिक्सरमध्ये फिरून त्याची नुसती आमटी करू शकता। तर थोडेसे दाणेसुद्धा पाहिजेत म्हणून मी दाणेसुद्धा ठेवलेत आणि आता हे वाटण फिरून घेते, थोडीशी कोथिंबीर ॲड केले आणि वाटण फिरून झाल्यानंतर मग फोडणी।
तर फोडणीला पाहिलंच असेल तुम्ही, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता छान तडतडल्यानंतर जे आपण हिरवं वाटण केलं तर ते घालायचं. आणि आता मीठ घालते चवीनुसार. लाल तिखट मी थोडंसं घातलं आहे कारण की मला हिरव्या मिरच्या कमी वाटत आहेत, त्याच्यामुळे मी लाल तिखट घातलं आहे. आणि गरम मसाला, जे आपण रेग्युलरचे सुके मसाले फोडणीला घालतो तर तेच घातलेत. मसाला छान फ्राय करून घ्यायचा. चांगला मसाला फ्राय झाल्यानंतर जी मटर आपण मिक्सरला फिरवून घेतली तर ती घालायची. ती सुद्धा या मसाल्यामध्ये छान मिक्स करायची. आणि बटाटा घालायचा असेल तर घालू शकता, कारण की जर भाकरी तुम्हाला खायची असेल तर थोडं घट्टसर बनवायचं. आणि नुसतं भातासोबत आमटी या पद्धतीने पाहिजे असेल तर पातळ तुम्ही बनवू शकता. आता मला घट्ट पाहिजे भाकरीसोबतसुद्धा आणि भातासोबतसुद्धा, म्हणून मी मटारचे दाणेसुद्धा घातलेत आणि बटाटासुद्धा घातला आहे. वरून अर्धा टोमॅटो घातलं आहे. आणि आता गरम पाणी घालायचं थंडीमध्ये स्वयंपाक बनवताना. कधीही थंडीमध्ये असं नाही, कधीही स्वयंपाक बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा. स्वयंपाक चांगला बनतो, लवकर शिजतो. तर आता फोडणी घातली, वरून थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून घातलं. आणि छान उकळी आल्यानंतर ह्याच्यामधला बटाटा शिजल्यानंतर आपली आमटी तयार झाली. तर आता मी भात वगैरे बनवून घेते. आमटीला छान उकळीसुद्धा आली, झाकण ठेवलं आहे आणि भातसुद्धा कुकरला लावला आहे. आणि आज बनवणार आहे नाचण्याची भाकरी. तर रेडीमेड पीठ आणलं आहे, दिसलं मग घेतलं, कारण का नाचण्याची भाकरी दुधामध्ये मला भरपूर आवडते. तर त्याच्यासाठी खास मी नाचण्याचं पीठ घेऊन आले. तर आज म्हटलं नाचण्याची भाकरी आता बनवावी. तर नुसती नाचण्याची भाकरी बनवायला गेलं तर भाकरीला तडे जातात, त्याच्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करायचं. आणि एकदम चांगली मस्त भाकरी पाहिजे असेल, म्हणजे तुटायला नको असं वाटत असेल तर थोडं जास्त तांदळाचं पीठ मिक्स करायचं. आता मी ते कमी केलं कारण का मला नाचण्याचीच भाकरी खायची आहे आणि खास करून ती दुधामध्ये खायची आहे, त्याच्यामुळे मी फक्त नाचणी आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतले, कारण की भाकरी तुटाय नको म्हणून. अशी छोटीशी भाकरी बनवून घेतली, जास्त मोठी बनवायला गेलं तर भाकरी तुटेल. आणि आता पाणी लावून घेते. जशी तांदळाची भाकरी बनवते त्याच पद्धतीने मी ही नाचण्याची भाकरी बनवून घेतले. तर आता याच पद्धतीने बाकी भाकरी मी बनवून घेते. 4 भाकरी मला बनवायच्या आहेत. तर आता ही एक झाली आणि बाकीच्या 3 बनवून घेते. तर नाचण्याची भाकरी बनवताना लक्षात ठेवायचं, तुटू नये म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करायचं. आणि ही भाकरी भरपूर हेल्दी आहे, छोट्या मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हीसुद्धा खाऊ शकता. ज्यांना डायबिटीस आहे तर ते नाचण्याची भाकरी आमच्याकडे खातात. आणि आता त्याच लोखंडाच्या तव्यामध्ये मी ते बेसन भाजून घेते तेलामध्ये. तर कांदा, जे आपण जसं बेसनची पोळी बनवतो त्याच पद्धतीने कांदा कट करून घेतला आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कट करून घालायची असेल तर घालू शकता. लाल तिखट, गरम मसाला, मीठ, हळद हे सुके मसाले घातलेत. आणि आता ह्या तव्यामध्ये मी हा बेसनचा पोळा भाजून घेते. कधीही मला बेसनचा पोळा करायचा असेल तर भाकरी झाल्यानंतर त्याच गरम गरम तव्यामध्ये आम्ही बेसनचा पोळा बनवतो, मस्त लागतो. लोखंडाच्या तव्यातला बेसनचा पोळा नक्की एकदा ट्राय करा, खरपूस मस्त भाजायचा आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागतो. आणि इथे आता माझा दुपारचा स्वयंपाक झाला आहे. तर तुम्ही पाहू शकता, नाचण्याची भाकरी, गरम गरम भात आणि सकाळी रुद्राला फ्राय राईस बनवून दिला होता, तर तो थोडासा राहिला होता, तो घेतला गरम करून. वाटाण्याची आमटी आणि बेसनचा पोळा. तर आजच्या दुपारच्या जेवणाला हा इतका मेनू आमचा आहे. साधं सिंपल सात्विक आहार बनवला आहे. आणि अजून एक रेसिपी शेअर करते. तर थंडीमध्ये गाजर मार्केटमध्ये खूप येतात आणि खूप सारे गाजर मार्केटमधून रुद्राचे पप्पा घेऊन आलेत. तर हलवा बनवला नव्हता म्हणून आज गाजरचा हलवा बनवते. तर गाजर छान स्वच्छ धुवून घेतले, साल काढून घेतलं आहे आणि गाजर किसून घेतले. तर आता तुपामध्ये छान फ्राय करायचं किसलेलं गाजर. मी माझ्या पद्धतीने बनवते, बाकी वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा आहेत. जर तुम्हाला किसायचा वगैरे कंटाळा येत असेल तर तुम्ही डायरेक्ट गाजर कट करून कुकरमध्ये घालून दूध घालायचं, शिजवून घ्यायचं अगदी 3-4 शिट्ट्या देऊन. मस्त शिजतं आणि मॅशरच्या साह्याने मॅश करायचं. पण मला तसं आवडत नाही, मला असं किसलेला गाजरचा हलवा आवडतो. काजू बदाम कट करून घ्यायचे जसे तुम्हाला पाहिजे तसं आणि ते घालायचे. इलायची कुटून घालायची. तर मी आता अशीच इलायची घातले
आणि आता छान तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचं. 7 ते 8 मिनटं किंवा जास्तसुद्धा मी हे भाजलं असेल. आणि गाजर भाजताना खूप कमी कमी होत जातं. आणि केशरवालं दूध घातलं आहे मी आणि नंतर दुसरंसुद्धा दूध घातले. तर फक्त दुधामध्ये हा गाजरचा हलवा मी बनवते, पाणी वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे. आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर इथे मी 3 ते 4 चमचच साखर घातले, कारण का आटल्यानंतर कोणताही गोड पदार्थ गोडच होतो, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आधीच साखर जास्त घालायची नाही. जर वाटलं की गोड कमी आहे तर नंतरसुद्धा वरून साखर घालू शकता. आणि इथे तुम्ही पाहू शकता गाजर हलव्यामधलं दूध भरपूर कमी झालं आणि आणखी आपल्याला घट्ट करायचा आहे. तर तो शिजतोय तोपर्यंत मी आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.